महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. काळजी करू नका. तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतो, आम्हीच करत राहणार आहे. फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका. या योजनेसाठी 2026-27 वर्षासाठी 26,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत या निधीत 26% कपात करण्यात आली आहे. कारण काय आहे तर मागील वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण पडताळणी दरम्यान अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार आता 1.53 कोटी महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. म्हणजेच वर्षभरासाठी अंदाजे 27,540 कोटी रुपये लागतात. त्यामुळे 26,500 कोटींचे निधी पुरेसा असल्याचे सरकारने सांगितले आहे. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये मिळणार का? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की तुमच्या मनातील सर्व इच्छा आम्ही पूर्ण करू. मात्र 2,100 रुपयांबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणून सध्या तरी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयेच मिळणार आहेत. पुढील काळात 2,100 रुपयांची घोषणा होते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटते? लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये मिळायला हवेत का? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.